नमस्ते, मी अनिता. व्यास योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आज आपण वजन कमी करण्यासाठी रोज आपण कोणती योगासने करावीत ते पाहूया. आज जी मी योगासने देणार आहे तेवढी जरी तुम्ही दिवसभरामध्ये वजन कमी करण्यासाठी केली तरी सुद्धा खूप आहेत. त्याने तुमचं 100% वजन कमी होणार आहे, कारण की त्याने पूर्ण तुमच्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे तुमचं वजन लवकर कमी होते आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहताय, फिट सुद्धा राहताय. त्यामुळे न विसरता ही योगासने रोज करा. खूप सोपी आहेत, कोणालाही सहज जमतील अशी ही योगासने आहेत. फक्त तुम्हाला याच्याबरोबर थोडंसं डाएटकडे लक्ष द्यायचं आहे. घरी बनलेलं रोज जेवण करायचं आहे, ज्याच्यामध्ये तेल जास्त आहे, तळलेलं तुम्हाला असं काहीही खायचं नाही. ज्याच्यामध्ये साखर आहे, गोड असं काही खाऊ नका. बेकरी प्रोडक्ट्स खाऊ नका, ज्याच्यामध्ये मैदा खूप आहे असं तुम्ही खाऊ नका. जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचं लवकर वजन कमी होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता ती कोणती योगासने आहेत वजन कमी करण्यासाठी ते पाहूया. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचेत आणि मानेला फिरवायचं. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. डोळे बंद करू नका. अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते. या पद्धतीने 3 ते 4 वेळा मानेला फिरवायचं. परत नजर समोर, श्वास भरत पूर्ण मान वरती घ्या, श्वास सोडत खाली. चीन चेस्टला टच करा, परत वरती श्वास भरत, श्वास सोडत खाली. हे पण एक 3 ते 4 वेळा मानेला आपल्याला वरती खाली करायचं आहे. जो काय थ्रोटला ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. रिलॅक्स. नजर समोर. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात आपले मांड्यांवरती ठेवायचे. खांदे पूर्ण वरती घ्या आणि राऊंड मध्ये फिरवा. सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम पाहतोय. पूर्ण आपलं शरीर जे काय आखडलेलं आहे ते आपल्याला मोकळं करून घ्यायचं. या पद्धतीने हात पण आपल्याला मांड्यांवरती फिरवायचे. खांदे पूर्ण राऊंड मध्ये फिरवा एक 5 ते 6 वेळा. परत उलट दिशेने पण जे काय आखडलेल्या नस आहेत त्या पूर्ण आपल्याला मोकळ्या करायचे. हे पण 5 ते 6 वेळा फिरवायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात साईडला घ्या, राऊंड मध्ये फिरवा. हात आपल्याला सरळ ठेवायचे. याचे पण तुम्हाला एक 10 काउंट करायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत उलट दिशेने पण एक 10 काउंट करायचे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात खांद्यावरती घ्यायचे, राऊंड मध्ये फिरवा. एल्बोज पुढे टच करायचं आपल्याला. या पद्धतीने जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. हे पण एक 6 वेळा. परत उलट दिशेने पण आपल्याला 6 वेळा. जर तुमचे खांदे खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे. खांद्याचे जे काय आखडलेले स्नायू होते पूर्ण मोकळे होतात ह्या व्यायामाने. त्यामुळे न विसरता रोज तुम्हाला करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हाताच्या मुठी करायच्या. श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्यायचे. श्वास सोडत समोर. श्वास भरत पाठी घ्या. जितकं तुम्हाला हात पाठी जातो तितका हात पाठी घ्यायचा. श्वास सोडत समोर. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा. याच्या पण एक तुम्हाला 5 ते 6 रोज करताना काउंट करायचे. रिलॅक्स. परत दोन्ही हात समोर का, दोन्ही हाताच्या मुठी करायच्या. घिसका अलगद देत आपल्याला दोन्ही हात पाठी घ्यायचे. परत समोर. याचे पण एक 10 ते 12 तुम्हाला काउंट करायचे. एक हिसका देत हात फक्त पाठी घ्यायचे. परत समोर. खूप सोपं आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे आणि पायवरती उचलायचे. नी आणि एल्बोज टच करायचे अपोजिट. पोटाला दाब द्यायचे. हाताचा कोपरा आणि गुडघा टच करायचे अपोजिट. पोटाला दाब द्या. कंटिन्यू करा. प्रत्येक व्यायाम प्रकार तुम्हाला लक्षात घ्यायचा. आज 1 मिनिट करायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. खूप सोपे आहेत आजचे व्यायाम प्रकार आणि तुमचं वजन सुद्धा लवकर कमी होणार आहे आणि तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होणार आहे आणि तुम्ही दिवसभर खूप फ्रेश राहणार आहात. त्यामुळे न विसरता आजचे व्यायाम प्रकार करा. जरी तुमचं वजन कमी असेल तर फिट राहण्यासाठी सुद्धा हे व्यायाम प्रकार रोज करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कमरेतून खाली वाकायचं. हाताची पायाची बोटं टच करायचे. श्वास भरत वरती यायचं. नेक पूर्ण वरती घ्या. थ्रोटला ताण बसू द्या. जेवढं तुम्हाला पाठी जाता येतात हात तितकं पाठी जायचं. इथे पोटाला थ्रोटला ताण बसतो तो पूर्ण फील करा. परत श्वास सोडत खाली यायचं. हाताची पायाची बोटं टच करायचे. परत श्वास भरत वरती. जो काय थ्रोटला, पोटाला, नाभीला ताण बसतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा. पोट कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. थायरॉइडसाठी सुद्धा हे असं अतिशय महत्त्वाचं आहे.
कंटिन्यू करा. याचे तुम्ही मोजून 30 काउंट पण रोज करू शकता. या पद्धतीने जो काही ताण येतो तो फील करा. खूप सोपे त्याचे व्यायाम प्रकार, कोणाला पण सहज जमतील असे. तुम्हाला फिट राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे. फक्त याच्यामध्ये आपल्याला हाताची पायाची बोटं टच करायचे, हातपाटी घ्यायची. खूप सोपं आहे. जो काय ताण येतो, स्ट्रेचिंग होत आहे, पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे, पाय वरती घ्या, पोटाला दाब द्या. 1 2 कंटिन्यू करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पाय वरती उचला, पोटाला दाब येऊ द्या. हे पण असं तुम्हाला रोज 1 मिनिट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. फक्त पाय वरती उचलायचे, हात वरती घ्यायचे. खूप सोपं आहे. ह्या पद्धतीने पाय जास्तीत जास्त वरती घ्यायचा. फक्त याच्यामध्ये आपल्याला पोटाला दाब द्यायचा, एवढंच लक्षात घ्यायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचा आहे. कमरेतून खाली बसायचं आहे. प्रॉपर थाईज वरती ताण येऊ द्या. या पद्धतीने हात फक्त आपल्याला वरती घ्यायचे, एकदा खाली. या पद्धतीने ह्याचे पण तुम्हाला 10 ची रोज करताना 2 सेट करायचे. प्रॉपर थाईज वरती ताण येऊ द्या. ही पाठी घ्या आणि कमरेतून खाली बसायचं. जो काय आपल्या मांड्यांवरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला जास्त खाली वाकता येत नाही, एवढं जरी झालं सुरुवातीला तरी सुद्धा चालेल. जास्त तुमचे गुडघे दुखत आहेत तर जास्त वाकू नका. इतकं जरी केलं तरी सुद्धा खूप आहे. अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून सुद्धा आजचे सर्व व्यायाम प्रकार करू शकता. रोज करताना मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे आणि मानेला पकडायचं. दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्या आणि कमरेला ट्विस्ट करायचं. फक्त आपल्याला राईट साईड, लेफ्ट साईड. इथे पूर्ण पोटाला, कमरेला जो काय पीळ बसते तो पूर्ण आपल्याला फील करायचं. याच्यामध्ये आपलं टार्गेट एवढंच पाहिजे की राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे आणि लेफ्टकडून टर्न केलं की राईटवाला. ओके, अपोजिट लेग दिसेपर्यंत आपल्याला पूर्ण पोटाला, कमरेला पीळ द्यायचं आहे. आणि प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती, कमरेवरती ताण येतं. पोट आणि कंबर कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. हे पण तुम्हाला रोज करताना 1 मिनिट करायचं. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. रोज करताना फक्त तुम्हाला व्हिडिओ समोर ठेवायचं आणि माझ्यासोबत रोज व्यायाम करायचं न विसरता. तरच तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी होणार आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 60 अंतर घ्यायचं. एक हात कमरेवरती घ्यायचा आणि एक हात कमरेतून खाली वाकायचं. हाताची पायाची बोटं टच करायचे. परत श्वास भरत वरती. पूर्ण एका बाजूला जो काही ताण येतो इकडे तो आपल्याला फील करायचा. साईड फॅट कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत, जास्त खाली वाकता येत नाही, इथपर्यंत हात जरी खाली घ्यायचा आहे. फक्त जास्त गुडघ्याच्या खाली घ्यायचं नाही, फक्त इतकाच हात गुडघ्यापर्यंत खाली घ्यायचा. ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांच्यासाठी. ज्यांचे गुडघे दुखत नाहीत त्यांनी जास्तीत जास्त पाय हात आपला खाली घ्यायचा. हाताची पायाची बोटं पूर्ण टच करायचे. जे तुम्हाला 10 काउंट करायचे उजव्या पायाने आणि डाव्या पायाला सुद्धा 10 काउंट करायचे. रिलॅक्स. परत दुसऱ्या पायाला पण सेम कमरेतून खाली वाकायचं. हाताची पायाची बोटं टच करायचे. गुडघे सरळ ठेवा, गुडघे वाकू नका आणि जो काही ताण येतो एका बाजूला तो पूर्ण आपल्याला फील करायचा. श्वास सोडत खाली जायचं, श्वास भरत वरती. श्वास सोडत खाली जावा, श्वास भरत. खूप सोपे त्याचे व्यायाम प्रकार आणि वजन सुद्धा तुमचं लवकर कमी होणार आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. प्रचंड प्रमाणात आपल्या पायावरती, एक साईड कमरेवरती स्ट्रेचिंग होत आहे, ते पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त
तेवढं अंतर जास्त दोन्ही पायामध्ये, दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडा, वरती घ्या, जास्तीत जास्त अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायचा, श्वास सोडत तुम्हाला दोन्ही हात मॅटच्या मध्ये घ्यायचे, बरोबर मॅटला टच करायचे, श्वास भरत पूर्ण दोन्ही हात वरती घ्या, परत उजवा हाताची पायाची बोटं टच करा, परत श्वास भरत वरती घ्या, श्वास सोडत परत डावीकडे, परत श्वास भरत कंटिन्यू करा. 1 2 कंटिन्यू 1 मिनिट करा. 3 1 2 3 1 2 पोट कमी करण्यासाठी असं अतिशय महत्त्वाचं आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात खांद्यावरती घ्यायचे, उजवा पाय उचलायचा आहे, डाव्या पायाच्या जास्तीत जास्त पाठी घ्यायचा आणि सरळ ठेवायचा आहे. परत उजवा पाय आपल्याला जिथे होता तिथे ठेवायचा आहे, परत डावा पाय पाठी घ्यायचा आहे उजव्या पायाच्या आणि सरळ ठेवायचं आहे. जास्तीत जास्त पाठचा पाय आपल्याला सरळ आणि हात फक्त आपल्याला हलवायचे. 1 2 1 2. कोपऱ्यातून फक्त आपल्याला हात वाकवायचे आणि खांद्यावरती ठेवायचे आणि पाठचा पाय जास्तीत जास्त आपल्याला पाठी ठेवायचा आहे, पुढचा पाय गुडघ्यातून वाकवायचा. एवढंच करायचं आपल्याला याच्यामध्ये. हे आसन पण तुम्हाला कंटिन्यू रोज करताना 1 मिनिट करायचं आहे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. रोज तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून गाणं एखाद्या बाजूला लावून सुद्धा व्यायाम प्रकार रोज करू शकता. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे, मानेच्या पाठी घ्या दोन्ही हात आणि अपोजिट नी आणि एल्बोज टच करा, पोटाला दाब द्या. जास्तीत जास्त पाय वरती घ्यायचं, पोटाला दाब द्या. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पोट कमी करण्यासाठी असं अतिशय महत्त्वाचं आहे. पाय वरती उचला जास्तीत जास्त. तुमचा पाय जास्त वरती येत नसेल, इतकं जरी होत असेल सुरुवातीला तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा, पण रोज करा, तरच तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी होणार आहे. आणि थोडंसं डाएटकडे लक्ष द्या. तेलकट जास्त खाऊ नका, ज्याच्यामध्ये तेल जास्त आहे, साखर जास्त आहे, गोड असं काही खाऊ नका. मैदा ज्याच्यामध्ये आहे, बेकरी प्रॉडक्ट्स बंद करा. बघा तुमचं वजन लवकर कमी होणार आहे. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात चेस्टच्या लेवलला ठेवायचे, पाय वरती घ्यायचे, हाताला नी टच करायचं. पाय आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त वरती घ्यायचे, हात अजिबात खाली घेऊ नका. पोटाला दाब बसू द्या. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. कंटिन्यू 1 मिनिट करा. प्रचंड प्रमाणात आपल्या याच्या पायाच्या मांड्यांवरती, पोटावरती ताण येतं. पायाच्या मांड्या पोट कमी करण्यासाठी असं अतिशय महत्त्वाचं. रिलॅक्स. आता आपल्याला जम्पिंग जॅक करायचे. याच्यामध्ये तुम्हाला 30 सेकंडचे 2 सेट करायचे. एक सेट 30 सेकंडचा झाल्यावरती तुम्ही एक 5 सेकंड ब्रेक घ्या आणि त्यानंतर तुम्ही 30 सेकंड कंटिन्यू जम्पिंग जॅक करा. ओके, कसं करायचं ते पाहूया. सुरुवातीला तुम्हाला मॅटच्या मध्ये यायचं आणि जम्पिंग जॅक कंटिन्यू करा 30 सेकंड. रिलॅक्स. हे आपला 30 सेकंडचा एक सेट झाला. याच्यानंतर तुम्हाला 10 सेकंड ब्रिदिंग नॉर्मल करायचं आहे. श्वास भरत फक्त हात वरती घ्या, श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. 10 सेकंड ब्रिदिंग फक्त आपल्याला याच्यामध्ये नॉर्मल करायचं आहे. रिलॅक्स. अजून एक आपल्याला 30 सेकंडचा जम्पिंग जॅकचा सेट करूया. कंटिन्यू करा 30 सेकंड.
रिलॅक्स. अशा प्रकारे तुम्हाला जम्पिंग जॅक रोज 1 मिनिट करायचे. सगळ्यात शेवटी आपल्याला 6 सूर्यनमस्कार करायचे. मी तुम्हाला 2 सूर्यनमस्कार करून दाखवते, कारण माझा व्हिडिओ खूप मोठा होतो. तुम्ही तेच सूर्यनमस्कार पाहायचेत आणि रोज करताना 6 सूर्यनमस्कार करायचेत, कारण की सूर्यनमस्कारने पण आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि तुमचं वजन लवकर कमी व्हायला मदत होते. त्यामुळे न विसरता रोज 6 सूर्यनमस्कार करा. चला पाहूया आपण ते कसे करायचे सूर्यनमस्कार. सर्वप्रथम आपल्याला मॅटच्या समोर यायचं आहे. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. ब्रीदिंग नॉर्मल ठेवा. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा आहे, जातो तो बाहेर सोडायचा आहे. मी कधी श्वास भरते कधी सोडते हे व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने करा. ओके. 1 नमस्कार स्थिती. 2 डीप श्वास भरायचा. जेवढं तुम्हाला हातपाठी घेता येतील तितके पाठी घ्यायचे. 3 श्वास सोडायचे. दोन्ही हात आपल्याला पायाच्या बाजूला ठेवायचे. 4 नेक पूर्ण वरती घ्या. थ्रोटला ताण बसू द्या. डीप श्वास भरा. 5 श्वास बाहेर सोडायचा. नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं. 6 अष्टांगासन. चीन, चेस्ट, नी, टोज मॅटला टच करायचं आपल्याला. ब्रीदिंग नॉर्मल ठेवा. याच्यामध्ये जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातो तो बाहेर सोडायचा. डीप श्वास भरत वरती या 7 मध्ये. थ्रोटला ताण बसू द्या. 8 माउंटन. नेकला पूर्ण थाईजकडे खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा. 9 दोन्ही हाताच्या मध्ये पाय घ्यायचा, नेक पूर्ण वरती घ्या, थ्रोटला ताण बसू द्या. अनेकांचा पाय पाठी येतोय, उचलायचा, हाताच्या बरोबर मध्ये ठेवायचं आपल्याला. नेक पूर्ण वरती, थ्रोटला ताण बसू द्या. 10 दुसरा पण पाय आपल्याला समोर घ्यायचा. 11 आणि 12. अजून एक पाहूया सूर्यनमस्कार. 1 नमस्कार स्थिती. 2 डीप श्वास भरा. 3 श्वास सोडायचं. 4 अल्टरनेट लेग घ्यायचा प्रत्येक वेळी, नेक पूर्ण वरती, थ्रोटला ताण बसू द्या. 5 सूर्यनमस्कार करताना ब्रीदिंगला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे मी कधी श्वास भरते कधी सोडते हे व्यवस्थित पहा. 6 अष्टांगासन. चिन, चेस्ट, नी, टोस मॅटला टच करा. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातो तो बाहेर सोडायचा. 7 डीप श्वास भरा. 8 माउंटन. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाय घ्या, नेक पूर्ण वरती, श्वास भरायचं. 10 दुसरा पण पाय समोर घ्यायचं. 11 12. अशा प्रकारे तुम्हाला करताना रोज 6 सूर्यनमस्कार करायचे. मी कधी श्वास भरते कधी सोडते हे व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने करा, कारण की सूर्यनमस्कारमध्ये ब्रीदिंगला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पहा आणि हळूहळू करा. सूर्यनमस्कारने तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि तुमचं वजन लवकर कमी व्हायला मदत होते. आता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करायचं आहे. अगदी ही योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सर्व योगासने करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं, पोट तुमचं रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायचे. म्हणजे जेवण केल्यानंतर तुम्ही 3 ते 4 तासानंतर कोणताही व्यायाम प्रकार सहज करू शकता. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.